गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद संपता संपत नाहीये। वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधलाय। बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे निघालाय। माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही, मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असा समज ठेवून कोणी नाटक केले तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा करायचा ते दाखवायचं काम गणेश नाईक करेल, अशी अत्यंत खरमरीत टीका नाईक यांनी केली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी गणेश नाईक यांच्यावरती पलटवार केला आहे। महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला, बिल्डरच्या नांदी लागून माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही। जर एखाद्या जनतेला तिकीट फॉर ग्रांटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक। कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणार नाही, परंतु कोणी जर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी त्याला दाखवत ताकद आमच्यामध्ये आहे। गणेश नाईक साहेबांनी आता थांबलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये सोबत आहोत, आपण एकत्र म्हणून काम करतोय। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष काम केलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर आज गणेश नाईक साहेब मंत्री देखील नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे। आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांमध्ये इतकं चांगलं तिथे समन्वय आहे आणि महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये ह्यासाठीची जबाबदारी खरं तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे। म्हणून त्यांनी मला वाटतं हे बोलणं थांबवावं